नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसई पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमानमधील नियुक्त्या पाहणार आहोत। मित्रांनो, जुलैचे अपडेटेड हे प्रश्न असणार आहेत। आतापर्यंतचे काही महत्त्वाचे पद आहेत ते आपण पाहणार आहोत। बरेच पद हे बदलण्यात आलेले आहेत, त्यावरती नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर सर्व काही प्रश्न हे महत्त्वाचे आहेत। आता सध्या पदावर कोण आहे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे, कारण या टॉपिकवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यासाठीच हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, आधी आपण पाहूयात आपल्या भारतातील जे महत्त्वाचे पद आहेत ते आपण पाहूयात। तर पहा, राष्ट्रपती कोण आहेत आपल्या भारताचे? तर द्रौपदी मुर्मू हे आहेत राष्ट्रपती। आपल्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे होते आपल्या भारताचे उपराष्ट्रपती। पण मित्रांनो, त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। 21 जुलै 2025 रोजी त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला, लक्षात ठेवा। त्यासाठी आता सध्या उपराष्ट्रपती पद हे रिक्त झालेले आहे। तर या पदावरती आता सध्या तरी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर लक्षात ठेवा। चला, पुढचे आपले महत्त्वाचे पद आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी आहेत। आता आपण पाहूयात न्यायिक प्रमुख म्हणजेच न्यायालयीन प्रमुख कोण आहेत ते आपण पाहूयात। तर पहा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आपल्या भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत बी.आर. गवई म्हणजेच भूषण गवई हे आहेत। भारताचे अटर्नी जनरल कोण आहेत? तर आर. व्यंकटरमणी हे आहेत मित्रांनो, आपल्या भारताचे अटर्नी जनरल। चला, आता आपण पाहूयात संसदीय प्रमुख कोण आहेत। तर पहा मित्रांनो, राज्यसभा सभापती कोण आहेत? तर राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात। पण मित्रांनो, त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यासाठी आता हे जे पद आहे ते राज्यसभेचे उपसभापती सांभाळत आहेत, म्हणजेच हरिवंश नारायण सिंग। तर हे आहेत राज्यसभेचे उपसभापती। तेच मित्रांनो, राज्यसभा सभापती हे पद सांभाळत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 18व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला हे आहेत। आणि लोकसभेचे महासचिव कोण आहेत? तर उत्पल कुमार सिंग हे आहेत, लक्षात ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, जुलैपर्यंतची करंट अफेअर्सची PDF आपली अपडेट झालेली आहे। तर ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलै 2025ची मागील 7 महिन्याची चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण मंथली क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत 2025 मधील, जसे की महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, मंत्रिमंडळ आहे मित्रांनो, पुरस्कार सन्मान, खेळ चालू घडामोडी, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे ऑपरेशन्स, असे बरेचसे टॉपिक आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत, जे प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो। तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। ही PDF वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। आणि मित्रांनो, ही PDF पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। आज जे तुम्ही प्रश्न पाहताय ते सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या PDF मध्ये पाहायला मिळतील। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला, आता आपण पाहूयात आपल्या भारतातील निमलष्करी दलाचे प्रमुख कोण आहेत। तर पहा मित्रांनो, सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच BSFचे महासंचालक कोण आहेत? तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत BSFचे महासंचालक। केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPFचे महासंचालक कोण आहेत सध्या? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत CRPFचे महासंचालक। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISFचे महासंचालक कोण आहेत? तर राजविंदर सिंग भट्टी हे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBPचे महासंचालक कोण आहेत? तर संजीव रैना हे आहेत ITBPचे महासंचालक। नेक्स्ट आहे राष्ट्रीय कॅडेट कोर, तर याचे महासंचालक आहेत गुरबीर पाल सिंग। आणि रेल्वे संरक्षण दल म्हणजेच RPFचे महासंचालक कोण आहेत? तर सोनाली मिश्रा या आहेत। पहा मित्रांनो, यांची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे। RPFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत सोनाली मिश्रा, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, स्टार मार्क करून घ्या। चला, आता आपण पाहूयात प्रमुख आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव कोण आहेत। तर पहा मित्रांनो, नीति आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन कुमार बेरी हे आहेत। आणि अध्यक्ष कोण असतात नीति आयोगाचे? तर पंतप्रधान असतात। भारताचे पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष असतात, म्हणजेच नरेंद्र मोदी हे आहेत। नेक्स्ट आहे, नीति आयोगाचे CEO कोण आहेत? तर BVR सुब्रमण्यम हे आहेत। 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत दिनेश माहेश्वरी। राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष आहेत विजया किशोर रहाटकर।
आणि कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSCचे अध्यक्ष कोण आहेत तर S गोपालकृष्णन हे आहेत. तर लक्षात ठेवा हे सर्व काही महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटते, माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला नेक्स्ट आहे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगडिया हे आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत सरदार इक्बाल सिंग लालपुरा. चला नेक्स्ट आहे निवडणूक आयोग. तर पहा मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आपल्या भारताचे तर ज्ञानेश कुमार आहे. नेक्स्ट आहे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. तर पहा मित्रांनो, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत तर के संजय मूर्ती हे आहेत. तर आता पहा सशस्त्र सेना प्रमुख कोण आहेत. तर पहा मित्रांनो, हवाई दल प्रमुख कोण आहेत आपल्या भारताचे तर अमरप्रीत सिंग हे आहेत. नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत म्हणजे CDS कोण आहेत तर अनिल चौहान हे आहेत. नेक्स्ट आहे सचिव आणि सल्लागार. तर पहा मित्रांनो, कॅबिनेट सचिव आहेत TV सोमनाथन. पंतप्रधानांचे प्रधान सचिव कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत. परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिश्री. वित्त सचिव आहेत अजय सेठ आणि मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर अनंत नागेश्वरन हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या PDF मध्ये मिळून जातील. तर ज्यांनी कोणी अजून आपली PDF घेतली नसेल करंट अफेअर्सची तर त्यांनी घेऊन टाका. PDF घेण्यासाठी तुम्हाला 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आता पहा प्रेस आणि मीडिया प्रमुख कोण आहेत. तर पहा मित्रांनो, प्रसार भारती बोर्डचे अध्यक्ष कोण आहेत तर नवनीत सहगल हे आहेत. नेक्स्ट आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत तर R माधवन हे आहेत. आणि इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष कोण आहेत तर MV श्रेयम्स कुमार हे आहेत. नेक्स्ट आहे वैज्ञानिक आणि संशोधन संस्थाचे प्रमुख कोण आहेत. तर पहा मित्रांनो, इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर V नारायणन हे आहेत इस्रोचे अध्यक्ष. भाभा अणु संशोधन केंद्र तर याचे प्रमुख कोण आहेत तर विवेक भसीन हे आहेत. आणि DRDOचे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर समीर V कामत आहेत DRDOचे अध्यक्ष. बँकांचे मुख्य अधिकारी कोण आहेत तर पहा RBIचे गव्हर्नर कोण आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. आणि मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर इंद्रनील भट्टाचार्य हे आहेत. सार्वजनिक बँकांचे प्रमुख MD आणि CEO कोण आहेत तर पहा मित्रांनो, आपल्या भारतातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमॅन कोण आहेत तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमॅन. इंडियन बँकचे CEO आहेत विनोद कुमार. पंजाब नॅशनल बँकचे MD आणि CEO आहेत अशोक चंद्रा. तर पहा काही महत्त्वाचे पद आहेत. तर आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ज्ञानेश कुमार आहेत. भारताचे सध्याचे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. UPSCचे अध्यक्ष कोण आहेत तर यांची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. UPSCचे नवीन अध्यक्ष आहेत अजय कुमार. आणि सेबीचे अध्यक्ष आहेत तुहिन कांता पांडे. चला आता आपण पाहूयात आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे पद. तर पहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर. नेक्स्ट आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर CP राधाकृष्णन आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष आहेत किशोर मकवाना. आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष आहेत अंतरसिंग आर्य. तर पहा मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, ज्यांना कुणाला आपली जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची PDF हवी असेल तर त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे.
तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, ही PDF पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।